चंदन लागवडीचं आमिष दाखवून शेतकऱ्यांना गंडा घालणारी टोळी राज्यात सक्रिय झाली। या टोळीनं नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय। चंदन लागवडीच्या नावावर ही टोळी शेतकऱ्यांची सर्रास लूट करतेय। चंदन लागवडीचा धंदा, शेतकऱ्यांना गंडा। रक्तचंदनाचं आमिष दाखवून शेतकऱ्यांची लूट। तामिळनाडूतल्या ठकसेनाचा महाराष्ट्रात धुमाकूळ। रक्तचंदनाला सोन्याचा भाव असल्यानं शेतकऱ्यांमध्ये रक्तचंदनाच्या लागवडीबद्दल प्रचंड कुतूहल आहे। नेमकी हीच बाब हेरून तामिळनाडूच्या काही ठकसेनांनी नाशिक जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय। श्री लक्ष्मी गणपती नर्सरीच्या नावानं त्यांनी देवळा, मालेगाव आणि चांदवड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना चंदन लागवडीचं आमिष दाखवलं। रक्तचंदनाच्या प्रति झाडासाठी 200 रुपये भरा, त्या बदल्यात तुम्हाला 2000 रुपये सरकारी अनुदान मिळेल अशी बतावणी केली जायची। विशेष म्हणजे सरकारी अधिकारीच अनुदानाचं वाटप करतील असं सांगण्यात आलं। त्यामुळे अनेक शेतकरी या आमिषाला भुलले आणि त्यांनी रोपांसाठी लाखो रुपये दिले। मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून कंपनीनं आपला गाशा गुंडाळलाय। त्यामुळे फसवणूक झाल्याचा संशय येताच शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी 200 रुपये झाड, याप्रमाणे कोणी 300 झाडं, कोणी 500 झाडं, कोणी 200 झाडं, अशी 1200 झाडं, अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पैसे दिले। काही पैसे अकाउंटला ट्रान्सफर केले, काही पैसे शेतकऱ्यांनी त्यांना रोख दिले। सुरुवातीला या ठगांनी शेतकऱ्यांना चंदनाची काही रोपं आणून दिली। जास्त रोपं घेतली तर बोरवेल आणि तारेचं कुंपण करून देण्याचंही आश्वासन दिलं। इतकंच नव्हे तर रक्तचंदनाच्या झाडापासून आलेलं उत्पादन खरेदी करण्याचीही हमी देखील दिली। त्यामुळे कुणी लाख रुपये दिले तर कुणी 2 लाख। आम्हाला त्यांनी पोल कबूल केलेले होते, तार कंपाऊंड, सर्व बोरिंग आणि खड्डे खंदून देऊ। मग हे खड्ड्यांचं वगैरे सर्व 2-3 दिवसापासून आमचं सर्व काम थांबलं आणि आमच्या लक्षात आलं। पोलीस आता या ठकसेनांचा शोध घेत आहेत। मात्र शेतकऱ्यांनीही सावध राहण्याची गरज असून अशा आमिषाला बळी पडू नये। निलेश वाघ, झी24 तास, नाशिक। औरंगाबादेत सध्या दुर्लभ कश्यप गँगनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। अलीकडेच या गँगनं एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला। कोण आहे हा दुर्लभ कश्यप आणि तरुण मुलं या गुंडाला एवढं फॉलो का करतायत, पाहूया त्यावर आधारित हा एक खास रिपोर्ट। औरंगाबादेतल्या तरुणांना भाईगिरीचा नाद। तरुण मुलांना का व्हायचंय दादा, भाई, डॉन। तरुणांमध्ये का वाढतीये दुर्लभ गँगची क्रेज। डोळ्यात काजळ, गळ्यात काळं उपरणं किंवा रुमाल, कुख्यात दुर्लभ कश्यप गँगच्या या खाणाखुणा। गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत ही दुर्लभ गँग सक्रिय झाली आहे। पुंडलिक नगर, हनुमान नगर, भारत नगर या भागात या गँगनं घातलेल्या धुमाकुळामुळे लोक हैराण झाले आहेत। या गँगचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, पूजा भी करता हूं, जाप भी करता हूं, कहीं देवता ना बन जाओ इसलिए पाप भी करता हूं, असं गँगच्या प्रोफाईल मध्ये म्हटलंय। अलीकडेच या गँगनं MPSC ची तयारी करणाऱ्या शुभम मनगटे या तरुणावर तलवारी, चाकू आणि फायटरनं प्राणघातक हल्ला केलाय। असे दणके दिले त्याच्या डोक्याला, खांब्याला आपतो मारला। त्याला फाशी झाली पाहिजे। तिथे भरपूर असतं त्यांचा टोळका नेहमी असतो, लोक सगळे कटाळून गेले आणि ते आमच्याला चालते। आता मुळात ज्याच्या नावानं ही टोळी धुमाकूळ घालतीये तो गुंड दुर्लभ कश्यप केव्हाचाच ढगात गेलाय। दुर्लभ कश्यप नावाचा हा गुंड मध्य प्रदेशातल्या उज्जैनचा। 16व्या वर्षीच तो गुन्हेगारी मार्गाला लागला। सोशल मीडियावरून तो कुणाचीही सुपारी घ्यायचा। शेकडो तरुण फेसबुकच्या माध्यमातून दुर्लभशी जोडले गेले। 6 सप्टेंबर 2020 रोजी गँगवॉरमध्ये तो ठार झाला। मात्र दुर्लभचा निर्घुण खून होऊनही अनेक तरुण या गँगमध्ये सामील होत आहेत। या गँगची औरंगाबादेत एवढी दहशत आहे की त्यांच्या विरोधात बोलायची कुणाची हिम्मत नाही। नशेच्या गोळीच्या आहारी गेल्यानं ही गुंडागर्दी वाढत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे।
की असा पोरांचा शोध घ्या, त्यांच्या घराची झडती घ्या. जे जे घातक शस्त्र बाळगत असतील त्यांच्यावर कारवाई करा. संबंधित ठिकाणी पोलीस चौकी द्या. दुर्लभ कश्यप सारखे गुंड गँगवॉर मध्ये बळी जाऊनही तरुण पिढी सुधारायला तयार नाही. उलट दादा भाई डॉन होण्याची स्वप्न त्यांना पडतायत. अशा या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस आणि समाजानंही वेळीच ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. विशाल करोळे, झी24 तास, औरंगाबाद. गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सिरियल्स पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. पण पुणे पोलिसांनी चक्क एका अशा गुन्हेगाराला अटक केली आहे जो आधी गुन्हा करायचा आणि मग स्वतःच त्याची स्टोरी लिहायचा. मात्र या फिल्मी लेखकाचा अखेर पर्दाफाश झाला. पाहूया त्याच्याच गुन्ह्याची ही एक स्पेशल स्टोरी. स्वतःच्या गुन्ह्यांवर कथा लिहिणारा लेखक. फिल्मी लेखकाचा हाय प्रोफाईल लोकांना गंडा. पुण्यातला गुन्हेगार फिल्मी लेखक अखेर गजाआड. सिनेमा पाहून किंवा एखादी क्राईम स्टोरी वाचून गुन्हा करणारे कमी नाहीत. प्रत्येक गुन्हेगाराच्या मागे कुठली ना कुठली तरी फिल्मी कहाणी असतेच असते. पण पुण्यातल्या एका सराईत गुन्हेगाराची कहाणी जरा वेगळी आहे. हा काही साधा सुधा गुन्हेगार नाही. नाव अनुप मनोरे. पेशानं लेखक, पण रूप दोन. अगदी एखाद्या थरार कथेमध्ये शोभतील अशी. पहिल्या रूपात तो मराठी, हिंदी, इंग्रजीत लिखाण करणारा लेखक आहे. मराठी चित्रपटसृष्टीतल्या बड्या कलाकारांसोबत त्याची उठबस आहे. एखाद्या यशस्वी कलाकाराचं चकचकीत आयुष्य तो जगत आलाय. मात्र याच अनुप मनोरेचं दुसरं रूपही तेवढंच भयानक आहे. हाय प्रोफाईल महिलांशी शरीर संबंध प्रस्थापित करून देतो असं सांगत त्यानं अनेकांना लाखोंचा गंडा घातलाय. पुण्यातील एका 76 वर्षांच्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर त्याचं बिंग फुटलंय. न्यूजपेपरमध्ये जाहिरात देऊन लोकांना फसवत होता. काय जाहिरात? एन्जॉय करा आणि हजारो कमवा म्हणून तो जाहिरात द्यायचा लोकांना. आणि ते लोक फसून मग त्याला फोन करायचे आणि फोन केल्यानंतर तुम्हाला मीटिंग करता येईल म्हणून तो त्यांच्याकडून फसून रक्कम घ्यायचा. फसवणुकीसाठी अनुपनं गणेश शेलार असं नाव धारण केलं. त्यानं निवडलेला मार्ग शेरलॉक होम्स किंवा व्योमकेश बक्षींच्या कथेला साजेसा असाच आहे. एन्जॉय करा आणि हजारो रुपये कमवा, मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब, रोड टू हेवन अशा शीर्षकांसह तो वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यायचा. जाहिरात पाहून फोन करणाऱ्या पुरुषांना हाय प्रोफाईल महिलांची मीटिंग करून देतो असं सांगायचा. एखाद्या महिलेचं व्हर्च्युअल अकाउंट तयार करून समोरच्या पुरुषाशी संपर्क करायचा. त्यांच्याकडून येणारे पैसे स्वीकारण्यासाठी एखाद्या महिलेच्या नावावर असलेल्या बँक अकाउंटचा उपयोग करायचा. अनुपला फसवणुकीची कल्पना मित्राच्या एका कथेतून सुचली. पुढे या कथेत त्यानं स्वतःचीच भर घातली. फसवणुकीचं जाळं विणताना त्यानं अनेक महिलांना सोबत घेतलं. महिलांना नोकरीची संधी अशी जाहिरात देऊन त्याने अनेक महिलांचे कागदपत्र मिळवले. त्या आधारेच बँक अकाउंट ओपन करायचा. बदल्यात त्या महिलांना 5,000 रुपये दिले जायचे. अनुप मनोरेनं उभारलेल्या या मायावी दुनियेचा अखेर पर्दाफाश झालाय. पोलिसांनी त्याच्यासोबत दीपाली शिंदे नावाच्या महिलेला अटक केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून तो जी कथा लिहित होता त्या कथेचा शेवट आता त्याच्या अटकेनं झालाय. अनेक लोकांना हजारो रुपयाला गंडा घालणाऱ्या लेखकाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आणि हा लेखक एक कथा लिहायचा आणि याच लेखकाची आता एक वेगळी स्टोरी निर्माण होऊ शकते असा कारनामा या लेखकाने केला आहे. त्याने अनेक जाहिराती पेपरमध्ये दिल्यात आणि त्यामध्ये लिहिलंय रोड टू हेवन, एन्जॉय करा. मात्र आता यालाच एन्जॉय करण्याची वेळ पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आणली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह सागर आव्हाड, झी24 तास, पुणे. नदीतून सोनं वाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण ही नदी कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रात ही नदी आहे का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहूया. महाराष्ट्रातल्या नदीत वाहतंय सोनं. खरंच सोन्याची नदी आहे का?
काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? सोनं जमवण्यासाठी सुरू असलेली धडपड. नदीतल्या सोन्याच्या एका एका कणासाठी डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस केला जातोय. कुणी रेती चाळणीनं चाळून त्यातील कण काढतोय, तर कुणी पाण्यात बुडून सोनं शोधण्याचा प्रयत्न करतोय. याच सोन्याच्या नदीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. ही नदी चक्क आहे तरी कुठे याचा शोध घेणं सोशल मीडियावरूनच सुरू झालं. काहींनी तर ही नदी महाराष्ट्रातच असल्याचा दावा केला, मात्र काहींनी अशी नदीच नसून व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला. त्यामुळे या नदीचा शोध घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी ही नदी महाराष्ट्रातील नसून झारखंडमधील असल्याचं समोर आलं. नदीतून सोनं वाहणारी झारखंडमधील ही स्वर्णरेखा नदी आहे. स्वर्णरेखा नदीत सापडणारं सोनं करकरी नदीतून वाहत येतं. स्थानिक आदिवासी नदीतून सोनं बाहेर काढतात. दिवसभर शोध घेतल्यानंतर 1 ते 2 कण सोनं सापडतं. नदीत सोनं का मिळतं यामागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार ही नदी अनेक डोंगर रांगांमधून येते, त्यामुळेच या प्रवाहात सोन्याचे कण दिसतात. मात्र अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत सोन्याची नदी आहे हा दावा सत्य ठरला. मात्र महाराष्ट्रात सोन्याची नदी वाहते हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. उदयनराजे आणि त्यांची हटके स्टाईल हे जणू काही समीकरणच बनलंय. सातारकरांनी पुन्हा एकदा राजेंचा जलवा अनुभवलाय. मात्र यावेळी उदयनराजेंनी अशी काही एंट्री मारली की बघणारे देखील अचंबित झाले. पाहूया त्यावरच आधारित हा एक खास रिपोर्ट. वाढदिवसाचा धुरळा, राजेंचा जलवास निराळा. उदयनराजेंची एंट्री हटके. फायरिंग बुलेटवरून सर्वांना हवाई झटके. पुष्पा झुकूंगा नहीं. खासदार उदयनराजे भोसले, सिर्फ नाम ही काफी है. कभी फिल्मी डायलॉग बाजी, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो आपने अपनी खुद की भी नहीं सुनता. कधी टिचकी तर कधी कॉलर उडवण्याची स्टाईल. आणि मग असं करायचं कसं? राजेंच्या याच अदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. पण बुधवारी सातारकरांना राजेंचा आणखी एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. उदयनराजेंनी कार्यक्रमात एंट्री घेतली, तीही फायरिंग बुलेटवरून. हवाई फायर करत 150 फूट उंचीवरून थेट स्टेजवर एंट्री करणाऱ्या राजेंना पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. एखाद्या हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकाराला लाजवेल अशीच उदयनराजेंची एंट्री होती. निमित्त होतं उदयनराजे मित्रसमूहानं आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमाचं. यावेळी राजेंनी पुष्पा सिनेमातला डायलॉग म्हणताच त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पुष्पा झुकूंगा नहीं. एवढ्यावरच थांबतील ते उदयनराजे कसले. वाढदिवसानिमित्त तालीम संघ मैदानावर पार पडलेल्या सुंदर रिक्षा स्पर्धेतही त्यांनी आपली झलक दाखवली. हूड नसलेल्या रिक्षात बसून राजेंनी मैदानात अशी काही झकास एंट्री मारली की बघणारेही पाहतच राहिले. बैलगाडा शर्यत असो वा फायरिंग बुलेटवरची हवाई एंट्री, साताऱ्यात काय चाललंय असं कुणालाही विचारलं तर मंडळी
उत्तर एकच येईल, राजेंची हवा. तुषार तपासे, झी 24 तास, सातारा. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे